ठाण्यातील 17 बेकायदा बांधकामांवरील कारवाईत दिरंगाई केल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली। तर बेकायदा बांधकामांच्या पाडकाम कारवाईसाठी येणाऱ्या खर्चापैकी 10% रक्कम या बांधकामासाठी जबाबदार असलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचा विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला केली आहे। बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत सुरुवातीला शुभद्रा टकले यांच्या मालकीच्या हरित क्षेत्रात मोडणाऱ्या जागेत 17 इमारती बेकायदा आढळून आल्याची माहिती पालिकेनं दिली होती। तथापि यात आणखी 4 इमारतींचा समावेश झाला असून एकूण 21 बेकायदा इमारती असल्याचं न्यायालयाला गुरुवारच्या सुनावणीत सांगण्यात आलं। त्यापैकी 13 इमारती पूर्णपणे पाडण्यात आल्या असून 8 इमारती पाडण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पालिकेच्या वतीनं वरिष्ठ वकील आशुतोष कोपणी आणि वकील मंदार लिमये यांनी न्यायालयाला दिली। शिवाय बेकायदा बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी जबाबदार असल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्यावर त्यांना निलंबित करण्यात आल्याचंही पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं। या व्यतिरिक्त आणखी 3 सहाय्यक आयुक्त, 3 बीट मुकादम आणि 1 बीट निरीक्षकालाही कारण दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं। बेकायदा बांधकामं तुमच्या डोळ्यांसमोर उभी राहतात आणि पालिकेकडून त्यांना नोटिसा बजावण्याशिवाय कोणतीही कारवाई केली जात नाही। ही स्थिती अशीच राहिली तर ठाण्यात अराजकतेची स्थिती निर्माण होईल, अशा शब्दात बेकायदा बांधकामांवरील कारवाईतील निष्क्रियतेवरून न्यायालयानं मागील सलग 2 सुनावण्यांच्या वेळेला फटकारलं। त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं गुरुवारी बेकायदा बांधकामांवरील आणि या कारवाईत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कारवाईची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली।